दोन बॅटर आपण आता पंच देखील मैदानात जातात यावेळेला आपण आता रवी पवार मॅन फ्रॉम लालबाग आणि विद्युत नाखवा आपण पाहू शकता चेंडू देखील आल्यात निलेश म्हात्रे बघा लिडिंग करतात एसएससी डोंबिवली संघाला. चे चेंडू या स्पर्धेसाठी वापरले जात आहेत. 70 म्हटलं तर तारिक सय्यद. चला बॅटर लगेच जा आपण. सलामीची जोडी जलपेश आणि आपण प्रथमेशला पाहू शकता. एसएससी डोंबिवली संघाच्या माध्यमातून पहिलं षटक घेऊन यायला सज्ज सुलतान आहे. संतोष सिलोडकर आपण कुठं असाल तर या लवकर इन मधले खेळाडू कारण तुमची मॅच लगेच आहे एसएससी डोंबिवली मध्ये. संतोष सिलोडकर बघा इन ऍक्शन मध्ये आपण खेळलात मॅच आताही देखील तुमची लगेच मॅच आहे. सामना सुरू होतोय आता. एसएससी डोंबिवली संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ते हॅरी इलेव्हन संघाला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. गोलंदाजी मार्को सुलतान येतो स्ट्राईक केला. बॅटर आपण प्रथमेशला पाहू शकता. सामना सुरू होतोय. सुलतान तो प्रथमेश पहिला चेंडू ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेटला ओम आहेत. गुत्रो खातं उघडलंय. प्रथमेशने इनफिल्डच्या वरून चेंडू उडवला होता पण क्षेत्ररक्षक होते मिड विकेटला तिथे. ओमला आपण पाहू शकता. इन ऍक्शन मध्ये आपण तर एसएससी डोंबिवली संघामध्ये क्षेत्ररक्षण बदल करतोय. सुलतान यावेळेला का डाव्या आणि उजवा त्याची जोडी आहे त्यामुळे थोडंसं आपण क्षेत्ररक्षणामध्ये बदल करावा लागतोय. सुलतान हो चांगला चेंडू त्या बॅटरमधनं काढला. यावेळेला फ्लिकच्या माध्यमातून डाऊन डी ग्राउंड मिडॉन चेंडू चालला वेगाने. लॉंगरनर क्षेत्ररक्षक आलाय. एकच धाव जलपेशने देखील आपलं खातं उघडलंय. धाव संख्या दाखल करते 2 धावा आपण पाहू शकता. पुण्यात अभि आमच्यासोबत जॉईन होत आहेत. त्यांचं देखील दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून ऐकतात त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण ही स्पर्धा पाहता रेल्वे प्रीमियर लीग 2024. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. सुलतान तो प्रथमेश चांगला चेंडू तर पायचीत स्ट्रॉंग अपील होतंय पण पायचीत नसणारे. अन्यथा सुलतान खानला मला वाटतं विकेट मिळाली असती कदाचित. धाव संख्या 3 आपण पाहू शकता.
आपण तर पिता पुत्र एकाच संघामध्ये आता इनेक्शन मध्ये बघायला मिळतात, क्षेत्ररक्षण करतात. शॉर्ट मिड विकेटला आपण तर मिसफीड झाली आहे तिथे. एक धाव मिळते. धावसंख्या धाव त्यामुळे पाहू शकता या वेळेला 4 धावा. अभि खूप चांगलं गुणलेखन करतायत. दुपारचं भोजन देखील झाल्यात. मनावर प्रसन्नता आहे, चेहऱ्यावरती आनंद दिसतोय. सुलतान गोलंदाजी मार्कवर राईट ओर तिकडे मार्क होतो स्ट्रायकेला प्रथमेश. वळवलाय पुन्हा एकदा चेंडूला आपण मेडिकल क्षेत्रामध्ये. हो मला खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. तुमचं कौतुक करेल. थांबले का त्यांना मध्ये चेंडू थोडासा डायव्हर्ट होईल म्हणून ते त्याच जागी थांबले. धावसंख्या फलका त्यामुळे पाहू शकता. हॅरी इलेव्हन संघ प्रथम बॅटिंग करतोय. 5 धावा. सुलतान तुझल पेश. हा चेंडू ऑन साइडला आडव्या बॅटने उंच गेलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेटला, चूक होणार नाहीये. बॅटर बाद. अन्नदात्याला आम्ही खूप खूप धन्यवाद देऊ. अन्नदाता सुखभव. अधीरता बँकवेटच्या माध्यमातून हे आम्हाला जेवण देखील उपलब्ध झालेले आहे. त्यांना देखील आम्ही मनाच्या हृदय अंतःकरणातून खूप खूप धन्यवाद देऊ. खूप चांगलं जेवण आहे व्हेज. नवीन बॅटर आहे ते आपण पाहू शकता 3ऱ्या क्रमांकावरती. संतोष आलाय. संतोष गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता या वेळेला. अमर ठाकूर नाही, अमर ठाकूरनी ज्या खेळासाठी तो आपण जाणला ते खेळ त्याकडे बघायला मिळाला नाही. पण पाहिजे अजून वेळ गेली नाहीये, कारण हा खेळाडू असा आहे ना कधी फॉर्मात येऊ शकतो. पाच धावा धावफलकाती लागलेत. अमर गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू होता. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता पण वेग प्रचंड होता. शरीराच्या दिशेने आला पडल्यानंतर. डॉट चेंडूची समाप्ती. सुरुवात चांगली केली अमर ठाकूरने. त्याच्या अगे आपण समोर आहे तो बॅटर प्रथमेश. जेएस ग्रुप गौरव गुप्ते यांच्याकडून विकेट आपण 3 षटकांनी 1000 रुपये प्रथमेशला. हा चेंडू उंच गेलाय. पंचांचा डिसिजन काय येतो तपायचा इथे. काहीच नाही का. एक मिनिट 2 धावा आल्यात. चालेल आता बक्षीस सांगा. तर दिलीप मामा यांच्याकडून बघा प्रथमेशला 3 षटकाराला 2000. दिलीप मोहिते मामा. अमर हो चांगला चेंडू होता. सॉफ्टने चेंडूला पुश केला. ते विकेटची शक्यता होती. यष्टीरक्षक आपण तर सुलतान येणं फार गरजेचं होतं. यष्ट्यांजवळ विकेट मिळाला असता. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला 8 धावा. अभिजित देखील येत आहेत. 8 धावा धावफलकात बघायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी सुरुवात खूप चांगली केली अमर ठाकूरनी. अमर गोलंदाजी मार्कवर. संतोष हो ड्राईव्ह करायला भाग पडलं तर डान्सिंग पुढे आले होते. फ्रंट फुटर ड्राईव्ह करायचं होतं या वेळेला. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही. प्रथमेश थोडंसं नाराज होत आहे. प्रथमेश सांगतात की सिंगल डबल चालेल, डॉट चेंडू नकोय. अमरचा वेग प्रचंड आहे. त्याला तुम्हाला जर आपण तर अशा चेंडू जर ड्राईव्ह करा आपण ते खेळायचे असतील तर बॅकपुढे जाऊन तुम्ही कदाचित कट करू शकता. अमर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्रायकेला आपण बॅटर पाहू शकता. संतोष हवेमध्ये चेंडू झेलची शक्यता आहे. गुड कॅच. बुअरने खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद होता. यश मिळते अमरला. मैदान सोडावं लागतं संतोषला.
चिन्मय देखील आता आनंद घेतोय जेवणाचा. नाही आपण माहिती तर एक जिम पट्टू देखील आहेत आणि कदाचित मला वाटतं राईस त्यांना चालतो की नाही काय माहिती, पण आता आनंद घेत आहेत त्याचा. ठाणे श्री आहेत कदाचित जिम ट्रेनर म्हटलं तर जिम पट्टू आहे ते राईसपासून थोडंसं दूरच असतात, पण आता काही हरकत नाही आहे. आजचा रविवार आहे, आनंद घ्या ना. आजच्या दिवशी तुम्हाला क्षमा असावी. अमर पुणे त्या गोलंदाजी मार्कवर सगळं निहाल शॉट ऑफलाईनचा चेंडू पूल केलाय. झेलची शक्यता आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. साईबने प्रयत्न केले यावेळेला, पण चेंडू सीमा रेषा पार जातो. यावेळेला चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते पण पाहू शकतो याला 12 धावा. गॅप होती लॉंगॉन आणि मिड विकेट मध्ये. वडिश लॉंगॉनला खेळाडू नव्हता, त्यामुळे वडिश लॉंगॉनला चेंडू पडला आणि थोडासा टेकअप झाला आणि सीमा रेषा पार गेला चेंडू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा पाहू शकता 12. या षटकामध्ये आपण इथे चांगली गोलंदाजी केली. चौकार जरी आला असेल पण धावा दिल्यात फक्त आणि फक्त. आपण जर विचार केला तर 7 धावा दिल्यात, अन्यथा 3च धावांचा स्पेल बघायला मिळाला असता. आता गोलंदाजी मार्कवर साई येतोय, ज्याने या स्पर्धेत आपला आव्हान टिकून ठेवलंय. तो साई आता गोलंदाजीला आलाय. काय मगाशी गोलंदाजी केली. SSC डोंबिवली संघाचं आपण नेतृत्व करतोय. पुरस्कर्ते देखील जरी संघ नायक सुलतान असेल पण मास्टर माइंडचं काम. एक मिनिट जरा निलेश खेळाडू आलाय तुमचा. येस नाही मला वाटतं तो कदाचित खेळाडू घरी गेला असाल, कॉल बिल आला असेल त्यांना. काही हरकत नाहीये. जेवणाची व्यवस्था इथे तर घरी जायची काय गरज आहे, पण आज रविवार आहे, सुपर संडे. साई गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिल्या संघात 30 षटक घेऊन स्ट्रायकरला प्रथमेश. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल आता. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केलाय. दोन धावा आहेत. रेल्वे मैदान बागशा मैदान म्हटलं तर इथे तुम्हाला जास्त डिक्लेअरच बघायला मिळतं. बागशा मैदानातच बापरे 6व्या मजल्यावर गेला तर कदाचित मला वाटतं चौकार षटकार मिळतो तो अभि. इथे तर तुम्हाला एकच एंड आहे, फक्त पाठीमागे तुम्हाला डिक्लेअर झोन आहे. असो पण मैदान नाही आहेत. मैदानाच्या अभावी हा मैदान खूप चांगला आहे मित्र मंडळ. इथं पेंढारकरच्या मैदानावर सातत्याने फंक्शन होतच असतात. 14 धावा दाखल कधी. साई राईट आर्म राऊंड गटा मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे, झार रचलं होतं स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक ठेवलं होतं, गती थोडीशी कमी केली. बिग विकेट प्रथमेशला मैदान सोडावं लागतंय. बॅटर बाद. मैदानावर SSC ट्रॉफी झाल्यानंतर लगेच आगरी महोत्सव होतो. त्यानंतर आणखीन कार्यक्रम असतात आणि साईची जी तारीख आहे ती फिक्स तारीख असते. 29 पर्यंत नोव्हेंबरला ती स्पर्धा सुरू होते. 4 डिसेंबरला ती स्पर्धा संपते. जबरदस्त स्पर्धा. यावर्षीचं आयोजन अफलातून होतं. 14 धावा आहेत धावफल करते. ड्रॉ उडाला देखील आम्ही तिथे गेलो होतो आणि सर्वांना तिथे लाईट ड्रॉ झाले. सर्वांसाठी नाश्त्याची देखील व्यवस्था केली गेली होती. एक चांगली संकल्पना साई आणि त्यांच्या सहकाराच्या माध्यमातून. साई राईट आर्म राऊंड द गटा मारा करतोय. हा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. झेल कोण घेणार, किरण घेणार का आपण तर अमर घेणार. चूक केली. किरणला देखील झेल होताच, अमरला देखील कोऑर्डिनेशन होत नाही ना. कॉल दिलाच नाहीये. कॉल द्या, आम्ही सातत्याने सांगत असतो. अमर थांबला असता कधी किरणला झेल मिळाला असता, किरण थांबला असता तर अमरला झेल मिळाला असतं. 16 धावा दाफलकती लागल्यात. साई चांगली गोलंदाजी करतोय. अजून एक विकेट त्याला मिळाला असता या षटकामध्ये. स्ट्रायकरला श्रीशाला आपण पाहू शकता. प्रथम राऊंड तिकडे मारा करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला वळवलाय. स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. एकदा कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचा. इथे विकेट जाऊ शकते. चांगली फेकी होती, चांगली फेकी होती डीप मधनं. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता. यावेळेला 17 धावा.
17 धावा आहे. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. साई चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. साई गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. हो शॉट ऑफ लेनचा चेंडू तो वेगवान होता. शरीराच्या दिशेने जोराने आला पण वेगाने आलाय. पूल करायचं होतं यावेळेला. 2 धावा इथून कंप्लीट केलेत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 19. ISPL मध्ये आपण पहिले 2च खेळाडू आणि दोन्ही ग्रामीणचे आहेत. केतन म्हात्रे विचार केला तर मॅन फ्रॉम वाकलन. साई शेलार मॅन फ्रॉम आपण तर खंबालपाडा. अभिमानाची गोष्ट आहे अभि आपल्यासाठी सर्व ग्रामीण खेळाडूसाठी. ISPL मध्ये 3 लाखाची बोली. साई गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेलला आपण बॅटर पाहू शकता यावेळेला. नेहाल किती धाव मिळत नाही. डॉट शेड्यूची समाप्ती. नाही हॅरी 11 संघ थोडासा आता अडचणीत सापडल्या पण इथून धावा येत नाहीयेत. पाण्याची मागणी केली. प्रथमेश जरा पाणी घेऊन पाणी पाठवा. प्रथमेश पाणी पाहिजे बघा. पाण्याची मागणी केली. पाण्याची मागणी केलेली. डीजे अंतिम षटक घेऊन आला यावेळेला. सौरभ आलाय. चेंडू यावेळेला वेल लेफ्ट केलाय. पंच वाईड चिकून करताय. धाव संख्या धाव फलकात 20. सायकेलला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. श्रीशाला आपण पाहू शकता. श्रीशा आणि नेहाली जोडी मैदानात सज्ज. सौरभ राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. ओ चांगला चेंडू होता यावेळेला. पंच केलाय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. 1 ने धाव संख्या वाढते. धाव संख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 21 धावा. सौरभ गोलंदाजी मार्क होता. स्ट्रायकरला आपण पाहू शकता यावेळेला. नेहालला आपण पाहू शकता. नेहाल काय करतो तपायचंय. राईट आर्म तिकडे मार्क होतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. शरीराच्या दिशेने वेगानं डायरेक्ट हिट का केलं इथे. एक्स्ट्रा धाव मिळाली. 2 धाव मिळतात. काही गरज नव्हती. 1 तर धाव गेले ते. बॉबी ठाकूरकडे बघा नेहालसाठी पारितोषिक आले 1000 रुपये. पण वाईड चिकून करताय. धाव संख्या 24. बॉबी ठाकूरकडून आपण तर नेहालसाठी 3 षटकाला 1000 रुपये कॅश प्राइज आहे 1000 ची. सौरभ भुवाड गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. पंच केला यावेळेला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतोय. अमर येतोय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. उपयुक्त चौकार. नाही धावांना शेवटच्या टप्प्यात येणार नाही. शेवटच्या षटकामध्ये आणि त्या महत्वाच्या असतात. मग जेव्हा बॅटिंग करताना तेव्हा त्या तुम्हाला फार महत्वाच्या ठरतात. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. चौकार आलाय. या 3 चेंडू मध्ये आता सौरभला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. स्ट्राईक रोटेट झाली. त्यानंतर नेहालने चौकार देखील मारलाय. एक त्याआधी वाईट चेंडू देखील आलाय.
सौरभ राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. आज चांगला चेंडू तर इथे साई काय करतोय. साईने देखील आपण तर इथे डायरेक्ट हिट केलाय. काय गोटी नेहमी बघा. नाही बाद आहे. नाही परफेक्ट गोटी नेहमी. डायरेक्ट देखील हिट करण्याचा प्रयत्न केला पण मला वाटतं हा झेल बाद आहे बॅटर. संदेश मला वाटतं तुम्हाला गेसरला देखील स्पर्धा खेळायची आहे. तुम्ही अजून इथेच. संदेश शेलार गेसरला कितवा राऊंड आहे. 6वा शेवटचा. पहिल्या फिरतील म्हणजे शेवटची मॅच आहे. नवीन बॅटर आला यावेळेला आपण पाहू शकता. राजा आलाय. राजा साईने हिट देखील जोरात केलं होतं पण कॅच आउट होते बॅटर. धावा आले धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 28 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सौरभ तो राजा. हा चेंडू उंच गेलाय. झेलची शक्यता आहे. किरण येतोय. झेल घेतोय का पाहायचंय. गुड कॅच. खूप चांगला झेल पकडलाय. बॅटर बाद. अंतिम चेंडू. खूप चांगला झेल घेतलाय. ऑन हायड्रिकच्या उंबरठ्यावर लॉफ केला. यावेळेला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक उपयुक्त षटकार आलाय ओमकारच्या बॅटमधून. धाव संख्या धाव फलक आपण पाहू शकता. यावेळेला 34. हा 35. नाही ग्रामीण खेळाडू बॅट फिरवण्याचं काम करतात लेश आणि तेच उपयुक्त ठरले ना. आता षटकार आला. 34 झाल्यात. 35 ची गरज आहे SSC डोंबिवली संघाला. मॅच जसे सुरू होईल त्याचा दुसऱ्या आमचे साथी समालोचक मनीष यांच्याकडे धन्यवाद. डीजे दिवसात पेंडिंग होती. फ्रेंड्स 11 विपक्ष पुष्कर शिवांश 11 या दोन्ही संघांमध्ये ही मॅच होईल. टॉस करणार आहोत आपण. चला याचे फ्रेंड्स 11 चे कॅप्टन आणि पुष्कर शिवांश 11 चे कॅप्टन. चला दुर्वेश मडवी आपण कुठे असेल या त्वरित टॉस साठी. प्रथमेश पाटील आपण आलात तरी चालेल. या इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणं अनिवार्य. आणि फ्रेंड्स 11 चे कॅप्टन पंकज आहेत. येस गौरव येतात. गौरव या.
आणि चला या पुष्कर शिवांश 11चे कॅप्टन कुठे असतील या त्वरित या. ही देखील मॅच निर्णायक होणार आहे दोन्ही संघांमध्ये. या प्रथमेश आपण आला तरी चालेल. टॉस करून घेऊया आपण त्वरित. येस आलेत. आणि सर मॅच थांबवायची नाही, आपण मॅच ऑन ठेवा. आमचे गुणलेखक आहेत, मॅच ऑन ठेवा. पहिला चेंडू क्रॉस बॅटर स्ट्रोक बघायला मिळतो आपल्याला कार्पेटच्या साहाय्याने ऑन रिजन वरती. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. राजा खंडाकले असणार तिथे. चला टॉस करून घेऊयात. टॉस कोणाच्या हस्ते करायचा आहे? टॉस साठी मी आमंत्रित करतो राहुल गोडके यांना. या आपण आपल्या हस्ते टॉस करा. मंडळाचे असे कार्यकर्ते आहेत जे नेहमी अवेलेबल असतात मंडळासाठी. टॉस होईल आणि येस निर्णय देणं देखील गरजेचं आहे. टॉस बॉक्स मध्येच नाणेफेकीचा कौल हेड्स कॉल केलाय आणि हेड्स इट इज. नाणेफेकीचा कौल जिंकलाय फ्रेंच संघाने. काय डिसिजन असेल? फिल्डिंग करणार आहात. ओके, आपल्याला बॅटिंग करायची आहे. थँक्यू. जाऊयात मॅचच्या दिशेने. यावेळी पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, अगदी गॅप मध्ये ढकललाय. 2 धावा तर नक्कीच मिळणार आहेत. वैभव आले तर ग्राउंड नक्कीच खूप कव्हर केलं होतं, पण स्वतःला थांबवण्यात यश मिळत नाहीये. यश मिळतंय तेच म्हणजे बॅटरला सुलतान खान यांना यश मिळतंय चौकाराच्या साहाय्याने. SSCC डोंबिवली या संघाला. चौकार आलाय. चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे. 6 धावा धावफलकावरती. ओमकार पुन्हा एकदा सज्ज. पुढे सरसावले होते सुलतान. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि चांगली गोलंदाजी आहे. नक्कीच दाद मागतायत पंचांकडे. व्हाईट बॉलची दाद मागतायत, पण खूप चांगली गोलंदाजी आहे. पुढे सरसावल्यानंतर जर आपण त्या आर्क पासून लांब गोलंदाजी केली तर नक्कीच सुदृढ गोलंदाजी असते, चांगली गोलंदाजी असते. आणि ओमकारने देखील इम्प्रेस केलं आपल्याला सकाळपासूनच. चांगली गोलंदाजी करतोय. चेंडू झालेत 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू झालेत. धावा झाल्यात धावफलकावरती. 6 धावा झाल्यात. लक्ष असणाऱ्या 35 धावांचं. पॉवर प्लेचं षटक. यावेळी चेंज ऑफ पेस केला होता. योग्य तो प्रहार केलाय. सुलतान खानची बॅट बरसली इथे चेंडूवरती. आल्यात 6 धावा. आलाय षटकार. या षटकाराच्या साहाय्याने धावा धावफलकावरती 12 आहेत. डीजे चेंडू. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा विकेट केलाय. पुन्हा एकदा पुढे सरसावलाय. क्रॉस बॅटर स्ट्रोक आणि यावेळी किती मिळणार आहेत? पंच दोन्ही हात आकाशाकडे पंचांनी केलेत, म्हणजे सिग्नल आहे. 6 धाव्यांचा आहे का सर? थोडंसं कन्फ्युजन क्रिएट झालं होतं तिथे. थोडं थांबूयात आपण. थोडं थांबूयात.
येस, पुष्कर शिवांश 11चे अनेक खेळाडू आहेत, त्यांना विनंती करतो आपण बघितलं असेल तर आपल्याला डिसिजन द्या. पुष्कर संघाचे अनेक खेळाडू आहेत तिथे, जर आपण बघितलं असेल चेंडू तर फेअर डिसिजन द्या. अमर देखील आहे. अच्छा, चौकार असणार आहे. 4 धावा पंचांनी घोषित केल्यात आणि 16 धावा धावफलकावरती. 16 ऑन द बोर्ड अगदी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 35 ही धाव संख्या मोठी नाहीये, फायटिंग टोटल आहे. गोलंदाजी चांगली करणं गरजेचं होतं. 18 चेंडू 19 धावेंची आवश्यकता आहे. पण आपण बघतोय ना, आरपीएलचा एकही सामना हा वन साइड होत नाहीये. बघा आता कुठून तरी एखादी गोलंदाजाला शोल्डर्स अप करावे लागतील, खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल आणि चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाजी होते का चांगली हॅरी 11 संघाची? आणि चांगली गोलंदाजी करण्यासाठी जर कुठला चांगला गोलंदाज निवडायचा असेल तर जलपेश हून अधिक चांगला गोलंदाज कुठे मिळणार आहे? जलपेश येतात, जलपेश भोईर आलात. हलक्या हाताने यॉर्क पद्धतीचा चेंडू होता. सुरेख गोलंदाजी केली. वाह, काय एक्झिक्युशन आहे, काय यॉर्कर बघायला मिळतोय आपल्याला. हा चेंडू फेकणं आपल्याला बघायला वाटतं तेवढं सोपं नाहीये. हा चेंडू एक्झिक्यूट करणं, फेकणं म्हणजे त्याच्या मागे तुमच्याकडे असलेला सराव, प्रॅक्टिस ही गरजेची आहे. प्रॅक्टिस आहे, अनुभव देखील प्रचंड जलपेशांच्याकडे. पण समोर देखील आपल्या संघाचा खेळाडू. यावेळी पुन्हा एकदा चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला मिळते. फक्त 38 सर्कलच्या बाहेर टोटवण्याचा प्रयत्न होतो, प्रयत्नाला यश मिळत आहे. संतोषनी कव्हर देखील चांगलं केलंय. 2 धावा इथे देखील मिळणार आहेत. चांगली बॅटिंग, चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. प्रत्येक सामना हा चुरशीचा होतोय. स्पर्धा देखील तेवढी चांगली. रन्स 18 धावा आहेत धावफलकावर. षटकामधील 2 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त फ्लिक ऑफ द लेस्ट. एकच धाव इथे मिळणार आहे. फ्लिक केले हलक्या हाताने फक्त मनगटाच्या साहाय्याने. 1 धाव इथे देखील मिळेल. 19 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा समीकरणाचा विचार केला तर 15 चेंडू आणि 16 धावेचं समीकरण असणार आहे. 15 चेंडू 16 धावा बॅटरसाठी थोडीशी सोपी कामगिरी वाटत असेल. सुलतान आलत पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आणि चेंडू लीफ केलाय, चांगला लीफ केलाय. येस, पंच वळतायत, दोन्ही हात समांतर करतायत. योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत येतोय. वाईट बॉल या एका अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक देखील पुढे सरसावतोय. 20 धावा धावफलकावरती. 20 ऑन द बोर्ड. 15ची आवश्यकता आहे, अजूनही 15 धावेंची आवश्यकता आहे. पुढील चेंडू यावेळी लोअर फुल टॉस चेंडू असणार आहे. काव कॉर्नर वरती चेंडू निघून जाणार आहे. दान 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 करत सीमारेषा पार येतोय. चौकार पुन्हा एकदा सुलतान खान यांच्या बॅटमधून. येस डीजे. क्रिकेट खेळाची स्पर्धा ही मोठी, स्पर्धेची वाढते पॉप्युलॅरिटी. यावेळी देखील अजून एक चांगला फटका. अगदी खोदून काढलाय चेंडूला. कव्हर्स रिजन वरती लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला मिळाली आपल्याला. 1 धाव इथे देखील मिळणार आहे. फटक्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सुलतान खान देखील या मॅच मध्ये बरसलाय आणि आता बरसण्याची आवश्यकता होती. या संघाने आपल्याला पहिली मॅच पराभव केला होता, तिथे चोख प्रत्युत्तर देत असताना हलक्या हाताने फक्त आता सिंगल डबलचा गेम उरलाय. त्यांना माहिती आहे रिस्क घेण्याची इथून आवश्यकता नाहीये, विकेट्स गमावण्याची आवश्यकता नाहीये, कारण मॅच कुठेही कलाटणी घेऊ शकते. जलपेश यांचं षटक देखील संपलंय, म्हणजेच दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत 26 धावा आहेत. जिंकण्यासाठी फक्त 9 धावेंची आवश्यकता. 12 चेंडू 9 धावा. मॅच मध्ये शिरकाव हॅरी 11 संघ कसा करू शकतो? टीम मीटिंग नक्कीच कॉल होईल, डिस्कशन करण्यात येईल, स्ट्रॅटेजीज आखण्यात येतील, रणनीती बनवण्यात येईल, कारण इथून ही रणनीती बनवण्याची आवश्यकता आहे. 12 चेंडू 9 धावेंची आवश्यकता. बॅटिंग नक्कीच डॉमिनेट करतात सुलतान खान आहेत आणि त्यांची साथ किरण पाटील देखील अप्रतिम देतात. पण आता कुठला गोलंदाज येणार आहे? कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावरती जबाबदारी फक्त 9 धावा रोखण्याची आहे. चेंडू शिल्लक आहेत 12, म्हणजे विकेट्स घेणं गरजेचं आहे. जर आपण हॅरी 11 संघाचा विचार केला तर पहिल्या षटकाचा विचार केला पॉवर प्लेचा तर ओमकारच्या पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या. 12 चेंडू 9 धावेंची आवश्यकता आहे. आणि दुसऱ्या षटकाचा जलपेश भोईर यांचा विचार केला तर 10 धावा आल्यात.
26 26 धावा धावफलकावरती आहेत. 9 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 12 चेंडू गोलंदाजी मार्कवरती. चेंज बघायला मिळतो आपल्याला. श्रवण येत आहेत गोलंदाजी मार्कवरती, जे ओळखले जातात आपल्या चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन असलेल्या चेंडूसाठी, फिंगर रोलसाठी. किरण पाटील सज्ज आहेत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस इथे काम करत आहे. पहिला चेंडूवरती किरण पाटील यांची खेळी संपुष्टात आली आहे. मॅच मध्ये कमबॅक होतोय का? हीच ती कमबॅक शिरकावाची, हीच ती चाहूल आहे की काही? येणारा काळ आपल्याला नक्कीच सांगेल. समीकरण 11 चेंडू 9 धावा. येस डीजे. मॅच मध्येच आपण बघितलं ना की मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळवलं होतं. नाही, यांच्या रडारमध्ये चेंडू आला तर मॅच नक्कीच एका चेंडूवरती फिनिश होऊ शकते. पण श्रवणकडे तो कॉन्फिडन्स आहे का? काय कानमंत्र देण्यात आले आहेत? एक फिरकू पटेलला आमंत्रित करण्यात आलं होतं, फिरवलं त्यांनी, अगदी पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय. प्रथमेश पाटील यांच्याकडून साई यांच्यासाठी रिव्हर्स षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. झाले टर्न. षटकाराचा प्रयत्न केला होता, षटकाराचा प्रयत्न नक्कीच केला होता, पण निर्धाव चेंडूची सांगता होते. आणि पुन्हा एकदा पारितोषिकामध्ये थोडंसं बदल करण्यात येते. प्रथमेश पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा पारितोषिक रिव्हर्स करण्यात येते, चेंज करण्यात येते. पारितोषिक काय? रिव्हर्स षटकारासाठी साई शेलार यांना 5000 रुपयाचं पारितोषिक आहे एका षटकारासाठी. वा, काय मॅच आहे, काय पारितोषिक आहेत. धन्यवाद प्रथमेश पाटील. आपलं देखील रिव्हर्स षटकारासाठी 5000चं पारितोषिक. रिव्हर्स नाही आलाय, पण स्ट्रेट बॅटनी किती धावा आहेत, किती धावा मिळणार आहेत? पंच कॉल घेतील, त्यानंतर आपण देखील निर्णय आपल्यापर्यंत सुपूर्द करू. येस सर. येस, चौकार दिला पंचांनी. 4 धावा इथे मिळतात. 4 धावा दिल्यात. नाही, अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 5 धावा. कमबॅक होईल का? यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. झेलची शक्यता. कॅच वरती जाणं गरजेचं होतं, कॅच वरती गेलेले नाहीयेत. एकाचं रूपांतर बघा 2 धावांवरती होत आहे का? तर फेकी चांगली आहे. अजूनही 4 धावांची आवश्यकता असणार आहे. आणि बॅटर सुलतान खान येत आहेत पुन्हा एकदा स्ट्राईकला. साई शेलर ऑफ स्ट्राईक झालेत. बघा काय पारितोषिक लागलं होतं. एका रिव्हर्स षटकारासाठी 5000 रुपयाचं पारितोषिक प्रथमेश पाटील यांच्याकडून. खेळाडू वृत्ती, मैत्री ह्याचा आपण उल्लेख करणं गरजेचं आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 4 धावा. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली. साईल असणार आहे. डायरेक्ट हिटची आवश्यकता आणि 1 धाव इथे कंप्लीट होत्या. एका धावेच्या साईने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत आहे. अजूनही 3 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 7 जिंकण्यासाठी बनवायच्यात. येस, पारितोषिक रिव्हर्स करण्यात येत आहे. जर रिव्हर्स षटकार साई शेलार यांनी मारला तर तब्बल 10,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. प्रथमेश पाटील यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक. रिव्हर्स षटकारासाठी प्रयत्न केलाय, प्रयत्नाला यश लाभत नाहीये. पुन्हा एकदा समीकरण. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. येस डीजे. प्रथमेश दादा चौधरी करते स्पर्धेचं थाटात आयोजन.
काय मॅच येऊन ठेपली आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी समीकरण काय 3 धावेंचं आहे. राजा खंडाकली येतोय. क्रॉस बॅटर स्ट्रोक इथे देखील बघायला मिळतोय सुलतान खान यांच्याकडून. 1 धाव मिळणार आहे लॉंग ऑन रिजन वरती. आता समीकरण 2 धावेंचं आहे जिंकण्यासाठी. पारितोषिक लागू आहे का? लागू आहे का पारितोषिक? आहे. येस, पारितोषिक लागू आहे. रिव्हर्स षटकारासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक लागू आहे प्रथमेश पाटील यांच्याकडून. फक्त साई शेलार यांना पण रिव्हर्स षटकारासाठी. जर षटकार रिव्हर्स मारला, स्विच हिट झाला, 2 धावेंची आवश्यकता आहे. रिव्हर्स नाहीये, हा स्ट्रेट बॅटने खेळलेला आहे. कॉर्नर रिजनच्या वरून केलाय चेंडूला डिस्पॅच आणि सामना आणलाय आपल्या खिशामध्ये. टॉप 6 मध्ये पोहोचलाय पूल सी मधून SSCC डोंबिवली हा संघ. हरीश चंद्र